हाय, मी सोनाली मुळे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सो आज आपण बनवणार आहोत भजी, जी की गावठी पद्धतीची. आतापर्यंत तुम्ही कांदा भजी, बटाटे भजी किंवा मूग डाळीची भजी खाल्ली असेल. आजपर्यंत तुम्ही असा भजी खाल्ला नसेल, जो की मी सांगणार आहे. डॅन हे आहे पान, बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली मला मगाशी संध्याकाळच्या टायमाला एक वेल भेटली. मम्मी बोलली मला की या वेलीच्या पानाचे भजी बनव. सो आपण ट्राय करूया, ओके. आणि तुम्ही ट्राय करा. बघू शकता तुम्ही, असं पान आहे. ॲक्च्युली मला या पानाचं नाव नाही माहीत. वेल असतील, त्या वेलीवरती पान आहे. ते पानं मी कोटून काढले, तर आपण भजी बनवूया. आधी मी पानांना कुटून पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली, जे की किटाणू वगैरे जाऊ शकते तसे. ओके, चांगले धुवून घेतलेत मी यांना, पुसून घ्यायचे आणि नंतर मग भजी करूया. सो लेट्स गो. सो आपण आता रेसिपी बघूया, ओके. तुम्हाला दाखवते. तर यासाठी मी ही इंग्रेडियंट्स घेतली आहेत. त्यासाठी मी पानं घेतलेत, जी मगाशी तुम्हाला दाखवलेली. इथे बेसन आहे, 3 चमचे बेसन घेतलं आहे मी. इथे हळद, तिखट आणि मीठ. आणि इथे भांड्यामध्ये तेल घेतलं आहे मी. तर आता आपण हे सगळी सामग्री एकत्रित करून एकजीव करून घेऊया. छान मस्तपैकी पेस्ट बनवूया. आता आपण हे तिन्हीच्या तिन्ही सामग्री याच्यामध्ये टाकून घेऊया. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशी पेस्ट बनवायची आपल्याला. बघू शकता, अशी जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अशी पेस्ट बनवली आहे मी. ओके, सो आता भाजीची तयारी. तेल टाकून घेतले मी ह्याच्यामध्ये. टाकूया तेल. गॅसचा मंद आचेवरती ठेवायचं, त्यामुळे आपली भजी जास्त करपणार सुद्धा नाही, मस्त कुरकुरीत होते. भजीची पानं मिक्स करून टाकते मी आता. छान असा खरपूस रंग येऊ द्यायचा मस्त भजींना. लालसर रंग झाला आपण भजी आपण काढून घेऊया. ओके, बघू शकतो किती मस्त वाटतं भजीची पानं. कुरकुरीत झाले एकदम कडक कडक. मस्त रात्रीच्या जेवणासोबत आम्ही खाणार. आणि भजी माझे रेडी आहेत, जे की
मला लास्ट मोमेंटला भजींच्या पानांचं नाव समजलं आहे, जे आहे मायोळची पानं. त्याच मायोळीच्या पानांचा मी भजी बनवले. सो हा ब्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.